भारतावर दबाव आणला आणि युद्ध थांबवायला भाग पाडलं असं ट्रम्प सांगत राहिले, पण मोदींनी त्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत काही दाखवली नाही। अगदी संसदेच्या सभागृहात जेव्हा राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला आणि ट्रम्प खोटं बोलतायत असं प्रधानमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगावं अशी मागणी केली, तरीही पंतप्रधानांनी ट्रम्प यांचं नाव घेण्याचं टाळलं। यातून मोदींच्या प्रतिमेला मोठा डेंट बसला, कारण ज्या लोकांना असं वाटत होतं की मोदींना जगभरात खूप मान आहे, ते खूप डॅशिंग नेते आहेत, त्यांना सगळेजण घाबरतात, त्या लोकांचा समज मोडीत निघाला। कारण एका तिसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आपल्याला धमकी देतो आणि लगेच आपले पंतप्रधान युद्धबंदी करतात आणि युद्धबंदीची घोषणा तो तिसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष करतो। आणि एवढंच नाही तर 29 वेळा ते राष्ट्राध्यक्ष सीजफायर मीच केलं असं सांगत सुटतात। यावरून मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा जो फुगा बनवला गेला होता, म्हणजे देशभरात तसं जे वातावरण तयार केलं गेलं होतं, त्या फुग्याला टाचणी लागली।